नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. राज्यातील 17 लाख शेतकऱ्यांना 26,000हून अधिक कोटी रुपयांचं जे काही कर्ज आहे ते त्यांचं पुनर्रचित करण्यासाठी किंवा त्याची पुनर्रचना करण्यासाठी केंद्र सरकारनं निर्णय घेतल्याची बातमी तुमच्यापर्यंत कदाचित पोहोचली असेल. विविध माध्यमांमध्ये ही बातमी आज दिवसभर फिरत होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जाचं पुनर्गठन करण्यात येणार किंवा कर्जाची पुनर्रचना करण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या अशा पद्धतीच्या चर्चेनं जोर धरलेला आहे. अर्थात या संदर्भातला निर्णय खरंच झालेला आहे का, नेमके केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला गेला त्यामागची पार्श्वभूमी काय सांगितली जाते, या सगळ्यांमध्ये खरंच शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करण्यात येणार आहे का, मग पुनर्गठन झालं तर कर्जमाफीचं काय होणार, या सगळ्या विषयाचा आपण आढावा आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर केंद्र सरकारनं सुधारित व्याजदर योजना लागू करून त्या अंतर्गत जे काही पीक कर्ज शेतकऱ्यांना वाटप केलेलं आहे त्याचं पुनर्गठन किंवा पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतलेला आहे अशा पद्धतीची बातमी दिवसभर फिरते. आणि यामध्ये साधारणतः पहिल्या वर्षी म्हणजे यावर्षी व्याजदर असेल त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सवलत ही दिली जाईल आणि त्यातनं शेतकऱ्यांचं कर्ज हे पुनर्रचित करण्यात येईल किंवा पुनर्गठित करण्यात येईल असं बोललं जातंय. आणि दुसऱ्या वर्षी सामान्य व्याजदर हा लागू केला जाईल असंही बोललं जातंय. आणि या संदर्भातला निर्णय सुद्धा राज्यस्तरीय बँकर्स समितीनं घेतलेला आहे अशा पद्धतीची माहिती सुद्धा या सगळ्यांमध्ये दिली जाते. परंतु अधिकृत अपडेट या संदर्भातलं अद्यापही समोर आलेलं नाहीये. त्यामुळं या सगळ्या बातम्यांवरती विश्वास नेमका ठेवावा का हा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय. आता कर्जाचं पुनर्गठन किंवा पुनर्रचना झाली म्हणजे काय होतं, तर साधारण आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल या पद्धतीचा निर्णय घेतं त्यावेळेस जे काही कर्ज आहे शेतकऱ्यांवरचं थकीत ते कर्ज परतफेड करण्यासाठी काही कालावधी वाढवून दिला जातो. त्यामध्ये जे काही व्याजदर असतं ते सुद्धा कमी केलं जातं. साधारणतः जर तुम्ही अल्पमुदतीचं पीक कर्ज घेतलेलं असेल तर ते मध्यम मुदतीपर्यंत वाढवून दिलं जातं, मध्यम मुदतीचं असेल तर ते दीर्घ मुदतीपर्यंत वाढवून दिलं जातं. म्हणजे त्यातला कर्जाचं जे काही परतफेड करायची आहे तो जो काही हप्ता आहे किंवा जे काही कर्ज परतफेड करायचं आहे त्याचा जो काही कालावधी आहे तो लांबवला जातो. अर्थात यामध्ये काय होतं तर शेतकऱ्यांवरती बँकांकडून वसुलीचा तगादा लावला जात नाही अशा पद्धतीचा दावाही केला जातो. दुसरीकडे शेतकऱ्यांवरती आर्थिक आणि मानसिक जो काही ताण आहे तो कमी करण्यासाठी सुद्धा कर्जाचं पुनर्गठन केलं जातं. पण या संदर्भात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कर्जाचं पुनर्गठन म्हणजे कर्जमाफी नसते. फक्त आज जी काही वसुली होणार आहे ती वसुली पुढे ढकलण्यात येते. म्हणजे सध्या शेतकऱ्यांवरती नैसर्गिक आपत्तीचं संकट आहे, मग त्या शेतकऱ्यांकडून उत्पन्न त्यांना नाही आहे मोठ्या प्रमाणात, मग त्या शेतकऱ्यांकडून सक्तीनं कर्ज वसूल न करता त्यांना काही काळ हा वाढून दिला जातो. यामध्ये काळही वाढून दिला जातो आणि व्याजदराच्या पातळीवरती काही सवलतीसुद्धा दिल्या जातात. खरं तर यापूर्वीच राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं जे काही आपत्तीबाधित शेतकरी आहेत, अतिवृष्टीबाधित शेतकरी आहेत त्यांचं कर्ज हे पुनर्गठित करण्याचा निर्णय घेतलेला होता. 1 वर्षासाठी त्यांचं कर्ज पुनर्गठित करण्याचा निर्णय सुद्धा सहकार विभागाने त्या संदर्भातला शासन निर्णयही प्रसिद्ध केलेला होता. आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे ते पुनर्गठित करण्यात येणार आहे. त्यावरून अर्थातच मोठ्या प्रमाणात राजकीय वाद हा निर्माण झालेला होता. त्यावरनं विरोधक आणि त्यासोबतच शेतकरी नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवरती टीका केलेली होती. राज्य सरकारचा या सगळ्यांमध्ये जे काही दिलेला वायदा आहे किंवा केलेला आश्वासन आहे शेतकऱ्यांना की तुमची कर्जमाफी करण्यात येईल त्यापासून दूर जाण्यासाठीचा हा प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा बोललं गेलं होतं त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती की जर शेतकऱ्यांना कर्जमाफी साधारण 30 जून पूर्वीच मिळणार असेल तर मग शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन किंवा पुनर्रचना नेमकी का केली जाते असा प्रश्नही त्यावेळेस निर्माण करण्यात आलेला होता. तोच प्रश्न आता सुद्धा केंद्र सरकारनं जर का असा निर्णय घेतला असेल तर मग नेमकं कर्जमाफीचं काय होणार. राज्य सरकारनं जे काही कर्जमाफीचं शब्द दिलेला आहे की 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात येईल त्याचं नेमकं काय होणार असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो. कारण की ज्यावेळेस कर्जाचं पुनर्गठन केलं जातं किंवा कर्ज पुनर्रचित केलं जातं त्यावेळेस ते जे काही थकीत कर्जदार आहेत ते थकीत कर्जदार राहत नाहीत आणि त्यामुळं त्यांना कर्जमाफीचा लाभ हा घेता येत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये यावरनं सुद्धा एक प्रश्न आहे की कर्जाचं पुनर्गठन करायचं की नाही. आता केंद्र सरकारने असा निर्णय घेतलाय असं का बोललं जातंय तर महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये 2025च्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती. ऑगस्ट, जुलै आणि जून महिन्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीनं विविध भागांमध्ये तडाखा दिलेला होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांवरती एक नैसर्गिक आपत्ती निर्माण झालेली होती. या संदर्भातच 26 नोव्हेंबर 2025 रोजी राज्य सरकारने एक केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवलेला होता मदतीचा की या संदर्भात शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी. त्यासोबतच एक प्रस्ताव असाही पाठवला गेल्याचं बोललं जातंय ज्यामध्ये शेतकऱ्यांचं
कर्ज जे आहे त्याचं पुनर्गठन करण्यात यावं या संदर्भात सुद्धा एक प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता असंही या बातम्यांमध्ये सांगितलं जातं आहे। आणि त्यामुळेच केंद्र सरकारनं या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सुद्धा बोललं जातं आहे। परंतु या संदर्भातलं आपण वारंवार बोलतोय की अधिकृत अपडेट हे समोर आलेलं नाही। यामध्ये सांगितलं जातं आहे की पहिल्या वर्षी जे काही व्याजदर आहे ते सवलत दरात उपलब्ध करून दिलं जाणार आहे, दुसऱ्या वर्षी सामान्य व्याजदरानं ते जे काही कर्ज पुनर्गठित केलं असेल त्यावरती उपलब्ध ते करून दिलं जाईल अशा पद्धतीची माहिती समोर येते। परंतु याबद्दलचा अधिकृत निर्णय हा अद्यापही समोर आलेला नाही आहे। या संदर्भात राज्य सरकारनं खरं बघितलं तर अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी वेगवेगळे प्रस्ताव हे केंद्र सरकारला पाठवलेले होते। 2 ते 3 प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती ही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिली होती। त्यावरनंही संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बराचसा गदारोळ निर्माण झालेला होता आणि त्यावरून मोठ्या प्रमाणात टीकाही सत्ताधारी महायुती सरकारवरती झालेली होती। परंतु अद्यापही मोठ्या प्रमाणात राज्यातील अतिवृष्टीबाधित शेतकरी आहेत ते मदतीपासून वंचित आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे की आमच्या शेतमालाला तर दर नाही आहेत, दुसरीकडे अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदतही मिळालेली नाही आहे मोठ्या प्रमाणात। मग आता राज्य सरकारनं काय करावं तर त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काही शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं ते पूर्ण करावं। 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी शेतकऱ्यांची करावी, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा, कारण की महायुती सरकारनंच ते आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं होतं। त्यामुळं राज्य सरकारनं कर्ज पुनर्गठन आणि कर्ज पुनर्रचना अशा पद्धतीचे काहीतरी शाब्दिक खेळ खेळून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्यासाठी प्रयत्न करू नयेत। त्यामुळं शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी द्यावी अशी मागणी सुद्धा शेतकरी नेत्यांकडून केली जाते। याच बातम्यांमध्ये असंही सांगितलं जातं की राज्यस्तरीय बँकर्स समितीनं राज्यातल्या ज्या काही बँक आहेत त्यांना RBIच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे सुद्धा निर्देश दिलेले आहेत, ज्यामध्ये आपत्तीबाधित शेतकऱ्यांना त्यांच्याकडनं सक्तीनं कर्जाची वसुली करू नये, त्यासोबतच त्यांच्याकडे तगादा लावू नये आणि आर्थिक आणि मानसिक ताणही या बँकांनी शेतकऱ्यांना देऊ नये, कारण की आपत्तीबाधित हे शेतकरी आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांबद्दल सहानुभूतीनं विचार करावा अशा पद्धतीचे निर्देशही राज्यस्तरीय बँकर्स समितीनं दिल्याचं या सगळ्या बातम्यांमध्ये सांगितलं जातं। अर्थात याबद्दलचं अधिकृत अपडेट अद्याप तरी समोर आलेलं नाही, म्हणजे हा व्हिडिओ शूट करेपर्यंत तरी आलेलं नव्हतं। त्यामुळं जर पुढच्या काळात याबद्दलचं अधिकृत अपडेट समोर आलं तर त्याचीही माहिती आपण तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येणार आहोत। तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।